नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रियाच्या आणखीन एक खोट सायली. अर्जुन सगळ्यांच्या समोर अगदी पटकन आणणार. आता नेमकं प्रियाच्या आणखीन कुठलं खोट सगळ्यांच्या समोर येणार आणि प्रियाची काय अवस्था होणार हे सगळं तर पाहणारच आहोत. त्याबरोबर नागोबाची सुद्धा जेलमधून महिप्त कशी सुटका करणार हे सुद्धा पाहूयात. तर आता आपण पाहतोय की सध्या आता महिप्तने सांगितल्याप्रमाणे नागोबाने आता त्या गुंडाला खूपच जास्त उचकवलेलं असतं. त्याच्या खूप जास्त तो नादी लागलेला असतो, ज्यानंतर तो गुंड भडकतो आणि आता तो सरळ नागोबाला मारतो आणि नागोबा आता बेशुद्ध होऊन नाटक करू लागतो. त्याबरोबर मग आता आरडाओरडा होतो की याने याला मारला, याने याला मारला, हा मेला, आता नागोबा मेला आहे असं सगळ्यांनाच वाटतं. त्यामुळे नागोबाला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं जातं. आता नागोबाला हॉस्पिटलला नेल्यावर महिप्तने तर आधीच सेटिंग लावून ठेवलेली असते. एक डेड बॉडी नागोबाची डेड बॉडी म्हणून द्यायची हे सांगितलेलं असतं आणि त्या डॉक्टरांना पुरेसे पैसेसुद्धा ऑफर केलेले असतात. त्यामुळे डॉक्टर या कामामध्ये सहभागी व्हायला सहजच तयार होऊन जातात आणि यानंतर मग आता डॉक्टर हे पोलिसांना सांगून टाकतात की नाही कन्फर्म आहे, हा माणूस मेलेलाच आहे. म्हणजे याला जेव्हा इथे हॉस्पिटलला आणला तेव्हाच हा मृत होता. त्यामुळे ट्रीटमेंट करण्याचा काही प्रश्न उद्भवतच नाही. थोड्या वेळातच सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून तुम्हाला डेड बॉडी सुपूर्द केली जाईल आणि त्यानंतर मग आता ताबडतोब इकडे नागोबाची डेड बॉडी सुपूर्द करण्यासाठी एका लावारिस व्यक्तीची बॉडी दिली जाते आणि आता डॉक्टर हे नागोबाला त्या ठिकाणाहून अगदी सुखरूप बाहेर पडतात. आता इकडे पोलिसांना सुद्धा माहीत नसतं की नागोबा जिवंत आहे. पोलिसांच्याही हात समज होतो की नागोबा मेलेला आहे. पोलीस ती डेड बॉडी घेतात आणि आता पोलीस तिकडनं निघतात. आता ती जी बॉडी असते तीच नागोबाची आहे असं सगळ्यांना वाटत राहतं. पण नागोबा हा मात्र आता पोलीस हॉस्पिटलमधून बाहेर पडतो. पण यावेळी तो नागराज किल्लेदार म्हणून नाही, तर एक वेगळीच ओळख घेऊन बाहेर पडलेला असतो. नागराजने आता पूर्ण लुकच चेंज करून टाकलेला असतो. पूर्ण लुक त्याने बदललेला असतो. दाढी मिशा केस वगैरे सगळंच त्याने नकली लावलेलं असतं आणि तो आतापर्यंत फॉर्मल वेअर करत असतो. पण यावेळी मात्र नागोबाने एकदम कलरफुल रंगीबिरंगी कपडे वगैरे घातलेले असतात. तिथून मग बाहेर पडल्याच्यानंतर तो पहिला फोन प्रियाला लावतो. प्रियाला फोन केल्यावर तो तिला विचारतो, काय ओळखलं का मला? तुला वाटलं होतं की मी कधीच तुरुंगातून बाहेर येऊ शकणार नाहीये म्हणून, पण फायनली मी बाहेर आलोय आणि आता मला बाहेर आल्या पहिली तुझीच आठवण आली आहे. मला तुला भेटायचंय, मला ताबडतोब भेटायला यायचं. त्यावेळी मग प्रिया आता नागोबाला म्हणत असते, तुम्हाला भेटायला येणं मला यावेळी शक्य नाहीये. कशी काय येणार आहे मी तुम्हाला तिकडे भेटायला? हे बघा, मला माझ्या घरचे सोडणार नाहीयेत. ऑलरेडी घरामध्ये खूप सारे कॉम्प्लिकेशन्स आहे, खूप प्रॉब्लेम आहे. त्या सायलीच तर माझ्यावर वरती अगदी घारीप्रमाणे लक्ष असतं. त्यामुळे ती मला घरातून हलू देणार नाहीये. त्यामुळे मी काही येऊ शकत नाही. उगाचच्या उगाच तुम्ही मला नको ते सांगू नका. त्याबरोबर नागराज म्हणतो, मी काय इथे तुझं रडगाण ऐकायला फोन केलेला नाहीये. जितकं सांगितलंय तितकं करायचं. माझ्याजवळ हुशारी करायची नाहीये प्रिया. मी तुला ब्याचदा या आधीही वॉर्न करून ठेवलेला आहे आणि जर तू भेटायला नाही आलीस तर याचे परिणाम किती वाईट आणि किती भयंकर होऊ शकतात हे तर तुला व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे मी सांगतोय तितकंच करायचं, जास्त शहाणपणा करायचं नाही. मी भेटायला ये म्हटलंय तर भेटायला यायचं. कुठे यायचं, कधी यायचं, किती वाजता यायचं, या सर्व अपडेट मी तुला देतो. फोन ठेवतोय. एवढं बोलून नागोबा सरळ फोन कट करून टाकतो. तो प्रियाचं म्हणणं काही ऐकूनच घेत नाही. त्याला प्रियाला भेटायची खूपच घाई असते. प्रिया आता विचार करते, अरे देवा, हा नाग्या सुटला म्हणजे आता माझ्या डोक्याला आणखीन एक ताप. आधीच हे सगळे सुभेदार काय कमी होते
का त्यांचं सगळं यांचं निस्तरत होतेच. तर आता हा नाग्यासुद्धा सुटला. आता यात सुद्धा निस्तरा, याच्याकडे सुद्धा बघा. पण हा नेमका सुटला तरी कसा? यांनी नेम केलं तरी काय? नाही काहीही झालं तरी काहीतरी खोट नाटक बनेल. कारण बनवून मला नाग्याला भेटायला जावंच लागणार आहे. नागोबाने नक्की कुठला चक्कर चालवलाय हे बघितल्याशिवाय मला काही चैन पडणार नाही. मग आता नागोबाने पत्ता पाठवल्याबरोबर प्रिया घरच्या सगळ्यांचीच नजर चुकून त्याला भेटायला येते. नागोबा तिला म्हणत असतो, काय तुला हेच वाटलं होतं ना की मी कधीही तुरुंगाच्या बाहेर येऊ शकणार नाहीये? मी कधीच सुटणार नाही आणि तू मात्र निवांत तुझं आयुष्य मोकारपणे जगणार, ते सुद्धा सुखाने. अजिबात नाही प्रिया, मी खूप नीच नालायक हलकट जातीचा माणूस आहे. जितका तू विचारही केला नशील ना तितका मी जमिनीच्या खोल आहे. तुझे विचार जिथून सुरू होतात ना तिथे माझे विचार फक्त विचार करावा या विचारात असतात. समजलंस ना? त्यामुळे उगाचच्या उगाच मला अक्कल शिकवायची नाही. आणि तू जी प्रॉपर्टीची स्वप्न वगैरे मिरवत होतीस की नाही, ती सगळी स्वप्न आता मी धुळीस मिळवणार आहे. त्याबरोबर प्रिया म्हणते, म्हणजे काका तुम्ही नेम काय करणार आहात? नागोबा म्हणतो, कोण काका? कोणाचा काका? कोण तू? हे बघ मी मेलो आहे असं सांगून मी तुरुंगातून बाहेर पडलोयत. यामुळे मी तर कोणाच्या समोर येऊ शकणार नाहीये. पण मी जर ठरवलं तर तुझं गुपित मी संपूर्ण सुभेदार आणि किल्लेदार सगळ्यांच्या समोर आणू शकतो. आणि त्यासाठी मला फार कष्टही करावे लागणार नाहीत. कोणालाही पैसे दिले आणि तुझ्या विरोधातले पुरावे घरी नेऊन सादर करायला सांगितले तर कोणीही माझं काम अगदी सहज करेल आणि कोणाला कळणारही नाही की हे सगळं मी केलं ऑलरेडी. तुझ्यावरती सगळ्यांना संशय तर आहेच. प्रिया म्हणत असते, काका हे बघा प्लीज असं काहीही करू नका. ऑलरेडी घरामध्ये खूप जास्त कॉम्प्लिकेशन सुरू आहे. त्या सायली आणि अर्जुनने मला एक्सपोज करण्यासाठी रोज काहीतरी नवीन ट्रॅप रचायचं ठरवलं आहे. त्यामध्ये आता मला तुमची साथ हवी आहे. उलट जर तुम्ही सुद्धा आता माझी साथ सोडलीत, मला असं एकटं पाडलं तर कसं चालेल? काका आपण कितीही झालं तरी एका टीममध्ये आहोत हे तुम्हाला विसरून चालणार नाही. त्यामुळे प्लीज काका माझी साथ अशी अर्ध्यावरती सोडून देऊ नका. मला तुमच्या मदतीची सध्या खूप म्हणजे खूपच जास्त गरज आहे. हे बघा काका आपण दोघेही एकत्र असलो तर आणि तरच फक्त आपली टीम सक्सेसफुल असू शकते. नाही तर तुम्हाला तर माहिती आहे की आपल्या टीमला काही अर्थ उरणार नाही. काका मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी तुम्हाला या सगळ्यातनं सोडवणार म्हणून, पण अनायसे लिकिली तुम्हीच या सगळ्यातून सुटलाय. तर उलट आता जर तुम्ही या सगळ्यातून सुटलाय तर मला सुद्धा तुम्ही घरच्या सगळ्या या अडचणींमधून सोडवायला हवं. तुम्ही माझी मदत करायला हवी. आफ्टर ऑल आपण एक टीम आहोत काका आणि तुम्ही आता ही गोष्ट विसरून चालणार नाहीये. तुमच्या अडचणीच्या काळात मी मात्र तुमच्यासाठी उभी होते. आज माझा अडचणीचा काळ आहे आणि आज माझ्यासाठी तुम्ही सुद्धा उभं असायला हवं एवढीच माझी माफक इच्छा आहे. याबरोबर नागोबा म्हणतो, वाह किती गोड मधाड बोलतेस तू. नाही म्हणजे तुझ्यावरती कोणाचाही विश्वास पटेल आणि त्या सायली अर्जुनच म्हणशील ना? तर त्या दोघांनीही तुझ्या बाबतीत काय केलंय हे तर मला काही माहीत नाहीये. पण मी खरं सांगू का, तर त्यांनी जे ठरवले आणि जे करणार आहेत ना ते अत्यंत योग्य करणार आहेत. आणि त्यांनी निर्णय सुद्धा योग्यच घेतलाय. हा उलट त्यांनी निर्णय करायला जरा वेळच घेतला, जरा जास्तच वेळ घेतला. खरं तर तुझा पर्दाफाश कधीच व्हायला हवा होता. जेव्हा मला तुरुंगात घालवलंस ना तेव्हाच तुला काय वाटलं होतं मी तुरुंगात गेलो म्हणजे मी परत येणारच नाही. सगळी सुभेदारांची प्रॉपर्टीही तुझ्याच घशात आणि किल्लेदारांची प्रॉपर्टीही तुझ्याच घशात. लक्षात ठेव प्रिया, एवढी वर्ष नागोबाप्रमाणे माझ्या नावाप्रमाणे मी त्या प्रॉपर्टीवर वेटोळा घालून बसलोय. त्यामुळे तू कितीही ती प्रॉपर्टी हडपण्याचा प्रयत्न केलास ना तरीसुद्धा हा नागोबा तुला ती प्रॉपर्टी कधीच घशात घालू देणार नाहीये. कळलं ना?
आता बघशीलच मी पुढे काय काय करतो ते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे जो संतोष असतो त्याची बायको त्याला भेटायला गेलेली असते आणि त्याची बायको त्याला सांगत असते की तुम्ही त्या मुलीच्यासाठी खोटी साक्ष देऊन खूप मोठी चूक केलेली आहे. पण ती सायली ताई आणि ते अर्जुन दादा जे आहेत ना ते सत्तेच्या बाजूने लढणारे लोक आहेत. मला कळून चुकले. त्यामुळे ते तुमची साथ देतील आणि तुम्हाला या तुरुंगातून बाहेर काढतील आणि ज्या मॅडमच्या भरोशावरती त्या तुम्हाला पैसे देतील या आशेवरती तुम्ही हे सगळं केलं ना, त्या सगळ्याचा काहीही उपयोग नाहीये. आता हळूहळू त्या मॅडमचं सगळं गुपित बाहेर येत चाललेलं आहे. पोलिसांसमोर हळूहळू सगळं सत्य येणार आणि त्या मॅडमची जागा तुमच्या शेजारच्या तुरुंगात असणार आणि तुम्ही मात्र इकडनं मुक्त होणार. काळजी करू नका. तुम्ही या सगळ्यात न सुटाल. मला माहिती आहे तुम्ही हे सगळं काही माझ्यासाठीच केलंय. पण काहीही असलं तरी कुठल्याही बायकोला आपला नवरा हा या अशा अडचणीत सापडलेलं नाहीच आवडणार. आणि मला सुद्धा तुमची बायको म्हणून हे सगळं बिलकुल आवडलेलं नाहीये, पटलेलं सुद्धा नाहीये. पण मी काय करू. माझे हात सध्या दगडाखाली आहे. माझ्याकडे ना पैसा आहे ना काय, म्हणून मी काही करू शकत नाहीये. पण आता बास. आता तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला त्या ताई आणि दादा मदत मागतील तेव्हा मदत करायची, खरं बोलायचं आणि तुरुंगातून ताबडतोब बाहेर पडायचं. हे बघा, तुमच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. अपूर्ण कशाचं काय, माझं आयुष्य शून्य आहे. त्यामुळे लवकर तुम्ही या तुरुंगाच्या बाहेर येणं माझ्यासाठी गरजेचं आहे. त्यामुळे आता तुम्ही खोट बोलायची काहीही गरज नाहीये. आणि राहिला प्रश्न माझ्या ट्रीटमेंटचा, तर त्याचं काय करायचं ते तुम्ही तुरुंगातून सुटल्यावर आपण बघून घेऊ. पण तोपर्यंत माझ्या जीवाला चैन येणार नाही. तुम्ही जर असे आत असाल तर मी जगूच शकणार नाही. त्यामुळे तुम्ही आता खरं बोलायचं आणि या सगळ्यातून सुटायचं. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता अर्जुनच्या हाती प्रियाचे आणि प्रतिमाहत्याचे DNA रिपोर्ट्स लागलेले असतात आणि आता त्या दोघांनाही जे काही उत्तर DNA रिपोर्ट्समधून हवं असतं तेच उत्तर मिळालेलं असतं. आणि आता प्रिया ही प्रतिमा हत्यांची मुलगी नाही आहे. ही गोष्ट अगदी स्पष्टपणे क्लिअर झालेली असते. आता ही गोष्ट क्लिअर झाल्याच्यानंतर मग आता अर्जुन हा ताबडतोब त्या ठिकाणी सायलीला बोलवतो. सायलीला आता तो म्हणत असतो, बायको, एवढे दिवस आपण ज्या गोष्टीची इतक्या आतुरतेने वाट बघत होतो, फायनली ती गोष्ट घडली आहे. सायली म्हणते, असं काय घडलंय? त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, अगं असं काय करतेस? प्रियाच्या आणि प्रतिमा आत्याच्या DNA टेस्ट करायला आपण दिल्या होत्या. एवढे दिवस आपण त्या रिपोर्टची केवढी मनापासून वाट बघत होतो आणि फायनली आता ते रिपोर्ट्स आलेले आहेत आणि ते रिपोर्ट्स माझ्या हातात आहे. सायली म्हणते, सांगा ना काय आहेत रिपोर्ट? आपल्याला जे वाटत होतं तेच तथ्य आहे ना? आपण जो विचार केला होता तेच खरं आहे ना? त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, हो, आपल्याला जे वाटत होतं तेच खरं आहे. त्याबरोबर सायली म्हणते, बस आता आपल्याला आणखीन थांबण्याची काहीही गरज नाहीये. आत्ताच्या आत्ता आपण खाली जाऊया आणि सगळ्यांना खरं सांगून टाकूया. प्रियाचं एकदा का हे गुपित फुटलं ना की मग तिला आपण सहज अगदी घरातून हकलवून लावू शकतो. तिला तिची लायकी दाखवून देऊ शकतो. आतापर्यंत तिने खूप चुका केलेल्या आहेत, पण आता बास. आता तिचा भांडाफोड करायचा. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, हो सायली हो, पण जरा शांत हो आणि शांतपणे विचार कर. हे बघ, हे सगळं काही आपल्याला सिनियर आणि प्रतिमा आत्याला सुद्धा इन्व्हॉल्व करून करावं लागणार आहे. कारण सगळ्यात मोठी फसवणूक प्रियाने त्या दोघांची केलेली आहे. त्यामुळे त्यांना तर बोलवायला हवं ना? प्रतिमा आत्या तर इथेच आहे, पण रविराज काकांना सांगावं लागेल, त्यांना बोलवावं लागेल, असं सायली अर्जुनला म्हणते. आता ती अर्जुनला म्हणत असते, अहो, मला रविराज काकांसाठी खूप वाईट वाटतंय. त्यांनी प्रियाला केवढ्या लाडाने घरी मुलगी म्हणून आणलं, प्रियाचं केवढं गोडकौतुक केलं, प्रियाला काय नको ते सगळं दिलं
आणि आता जेव्हा त्या रविराज काकांना प्रियाच सगळं सत्य समजेल तेव्हा त्यांची काय अवस्था होईल, त्यांना किती पश्चाताप होईल, त्यांना किती मनस्ताप होईल, त्यांना काय वाटेल. मला खरंच रविराज काकांसाठी आणि प्रतिमा आत्यांसाठी जितका आनंद होतोय ना की ही मुलगी यांची नाही आहे, हे बरं झालं, त्यापेक्षाही कितीतरी पटींनी मला त्या दोघांसाठीही दुःख होत्या, वाईट वाटते, कारण त्या दोघांच्याही भावनांच्या प्रियाने अक्षरशः खेळ करून ठेवलेला आहे आणि या सगळ्याची शिक्षा मी प्रियाला मिळवून देणारच आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, बायको मला तुझं सगळं म्हणणं पटतंय गो, पण काय करू शकतो आपण, आपल्याला त्या दोघांच्या समोर सगळं सत्य तर उघड करावंच लागणार आहे, नाहीतर जर आपण सत्य आणलं नाही ना पुढे तर ही प्रिया अशीच त्यांना त्यांची खोटी मुलगी म्हणून कायम फसवत राहील. सायली म्हणते, नाही, तसं होऊन मी देणारच नाहीये. प्रियाचा खोटारडेपणा मी आता सहन नाहीच करणार. आता प्रियाला अद्दल घडलीच पाहिजे. तुम्ही एक काम करा, तुम्ही ताबडतोबच रविराज काकांना कॉल करा आणि रविराज काकांना तुम्ही इकडे बोलवून घ्या. पण हो, काळजी घ्याल की फोनवरती तुम्ही रविराज काकांना काही सुद्धा सांगणार नाही. ते घरी आले की त्यानंतरच मग आपण दोघेही मिळून त्यांच्याशी बोलू, आपण संपूर्ण घराला सगळं काही एकदम सांगू. त्यावर अर्जुन म्हणतो, हो तुझं बरोबर आहे, मी सिनियरला सांगतो की थोडं महत्वाचं काम आहे म्हणून ये. सायली म्हणते, ठीक आहे, तुम्ही यासमोरच फोन करा ना रविराज काकांना. त्यावर अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तू बसलीस तरच फोन करतो. आणि मग आता अर्जुन हा सायलीच्या समोरच रविराज काकांना कॉल करतो. रविराज काका अर्जुनला विचारतात, काय रे, असा अचानक फोन कसा केलास. त्यावर अर्जुन सांगत असतो, सिनियर माझं ना थोडं तुझ्याकडे काम होतं. रविराज काका बोल ना मग असं म्हणतात, पण अर्जुन त्यांना सांगतो की नाही, फोनवर बोलण्यालायक काम नाहीये, तू घरी ये, आपण घरी निवांत बसून बोलू. त्याबरोबर रविराज काका विचारतात की तन्वीबद्दल काही आहे का. त्यावर अर्जुन हा रविराज काकांना हाणत असतो की नाही, तसं काही नाहीये, पण तू घरी ये ना, घरी आल्यावर आपण निवांत बोलू. रविराज काका होकार देतात. त्यानंतर आता ते घरी येतात. आता रविराज काका घरी आल्याच्यानंतर मग सायली, अर्जुन घरातल्या सगळ्या सदस्यांना तिकडे बोलवतात. त्या ठिकाणी आता अश्विन असतो, रविराज काका असतात, प्रतिमा आत्या असते, कल्पना, प्रताप, अस्मिता, सायली, अर्जुन आणि प्रिया. महत्वाची म्हणजे आता मग सगळेच विचारतात की तू आम्हाला का बोलावलंस, काय झालं. अर्जुन म्हणत असतो, काही दिवसांपासून सिनियरच्या मनामध्ये जो प्रश्न होता, जी शंका होती, तीच सेम शंका माझ्याही मनात होती. त्याबरोबर रविराज काका म्हणतात, म्हणजे अर्जुन. त्यावर अर्जुन म्हणतो, हो सिनियर बरोबर, म्हणूनच मी प्रतिमा हत्याची आणि तन्वीची DNA टेस्ट केली. प्रतिमा हत्याला काहीही त्रास झाला, प्रतिमा हत्या टेन्शनमध्ये असली तरी कधीही प्रियाला प्रतिमा आत्याबद्दल काहीही काळजी नाही वाटायची, काही अप्रूप नाही वाटायचं. एवढं तर दूरची गोष्ट मी विचार असाही करून बघितला की कदाचित प्रतिमा आत्यापासून तन्वी फार काळ दूर राहिली असेल, म्हणून तिला प्रतिमा हत्याबद्दल इतक्या सहजासहजी जिव्हाळा न वाटणं साहजिक आहे, स्वाभाविक आहे. पण आपल्याला दुसऱ्या एखाद्या अनोळखी व्यक्तीला ठेस लागली तरीही वाईट वाटतं, डोळ्यात अश्रू दाटून येतात. पण रियाला तर स्वतःच्या आईला होणारा त्रास सुद्धा बघून काहीही फरक पडत नव्हता. आणि प्रतिमा हत्या ही नेहमीच सगळ्यांची काळजी करणारी, सगळ्यांचा विचार करणारी आहे. म्हणून मग नक्की हे सगळं बरोबर आहे ना. प्रतिमा हत्या ही तन्वीची म्हणजेच प्रियाची आई आहे ना, हे मला तपासायचं होतं. म्हणून मग मी आणि सायलीने नकळत प्रतिमा हत्याची आणि प्रियाची DNA टेस्ट केली आणि त्याचे रिपोर्ट सध्या माझ्या हातात आहे. त्याबरोबर मग रविराज काका आणि प्रतिमा आत्या विचारतात, अर्जुन काय रिपोर्ट. अर्जुन आता ते रिपोर्ट सगळ्यांना सांगतो. हे रिपोर्ट ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो की प्रतिमा हत्या हिची मुलगी प्रिया नाहीच आहे. आता हे ऐकून प्रतिमा आत्या म्हणते,
याचा अर्थ म्हणून खरंतर मला या मुलीबद्दल काही सुद्धा जिव्हाळा प्रेम वाटत नव्हतं, कारण मुळात ही माझी मुलगी नाहीच आहे. माझं मन मला प्रत्येक वेळी सांगत होतं की ही मुलगी माझी असू शकत नाही. आणि मग प्रतिमा त्या प्रियाच्या समोर जाते आणि प्रियाच्या एक खणखणवून थोबाडात लगावून देते आणि तिला म्हणत असते, लाज वाटली नाही का तुला एवढे दिवस नाही, किंबहुना 2-2.5 वर्ष जवळपास आमच्या भावनांचा खेळ करत राहिलीस. भावना म्हणजे काय वाटतं तुला भावना शून्य मुलगी, तुला अक्कल वगैरे काही आहे का? त्याबरोबर आता प्रतिमा हत्याला जास्त त्रास होतो. तर सायली ही आता प्रतिमा आत्याला म्हणत असते, प्रतिमा आत्या प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा, या इकडे या, बसा. आणि मग सायली प्रियाच्या समोर जाते. सायली सुद्धा प्रियाचं थोबाड खोडते आणि म्हणत असते, आतापर्यंत आमच्या अश्विन भाऊजींची फसवणूक केलीस, आमच्या प्रतिमा हत्यांची फसवणूक केलीस, रविराज काकांची फसवणूक केलीस, माझ्या मधुभाऊन खोट्या खुनाच्या आळात अडकवलंस. नेमकं तुझं खरं रूप काय आहे? आणखीन किती खोटारडेपणा केला आहेस? आता एक एक करून तुझे प्रत्येक गुन्हे समोर तर येतच आहे, पण सगळ्यात मोठा गुन्हा तू हा केला आहेस आणि याच्यासाठी तुला कधीही माफी मिळणार नाहीये. एका आईच्या आणि एका वडिलांच्या भावनांचा तू पूर्णपणे बाजार मांडलेला होतास. तुला अक्कल तरी आहे का? तुला जाणीव आहे का तू काय केलेस ते? त्याबरोबर रविराज काका प्रियाच्या समोर जातात, सायलीला तिकडनं मागे खेचतात आणि स्वतः प्रियाच्या एक खणखणवून लगावून देतात आणि म्हणतात, हे मुस्काटात माझा आणि माझ्या बायकोचा विश्वासघात केल्याबद्दल दुसरी देतात आणि म्हणतात, हे मुस्काटात मुद्दामून आमची मुलगी म्हणून आमच्या घरात घुसण्याबद्दल. आमची मुलगी निरागस होती, सगळ्यांना जीव लावणारी, सगळ्यांवर प्रेम करणारी, मायाळू, निर्मल होती. तुझ्यासारखी नालायक, हलकट, नीच वृत्तीची मुलगी आमची असू शकत नाही. ही गोष्ट मला कायम जाणवत होती, पण प्रत्येक वेळी मी स्वतःच्या मनाला समजावत होतो की कधी कधी काही वेळी मुलं चुकतात आणि मुलांना आपणच माफ करायचं असतं. तू एवढ्या चुका केल्यास तेव्हा मी असा विचार केला की कदाचित तुझ्यावरती आमचे संस्कार नाहीयेत म्हणून हे सगळं असेल, आणि म्हणून मी तुझ्यासोबतच तुझ्या वागण्यावरून बोलणं बंद केलं, तुला तुझा विचार करणं बंद केलं. पण तरीही तुझी बुद्धी सुधारली नाही. तुझ्या व्यतिरिक्त दुसरी कोणी मुलगी असती ना, तर ना तिने जीव देऊन आपली आत्महत्या करून घेतली असती. तिला तिच्या कृत्यांची लाज वाटली असती. पण तू इतकी हलकट आहेस, इतकी नीच नालायक वृत्तीची. आता हे सगळं ऐकून प्रिया पूर्णपणे हादरून गेलेले असते. सगळे सुभेदार, किल्लेदार सगळेच आता तिच्यावरती चांगले संतापलेले असतात. अर्थात ही तन्वीच नाहीये हे समजल्यावर सगळ्यांचा संताप होणंच स्वाभाविकच असतं. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.